नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलो आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन देखील प्रेस करून ऑलवर सेट करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि तुम्ही जेणेकरून तो लवकरात लवकर व्हिडिओ पाहू शकता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरू करूयात। तर पहा, उद्यापासून या लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाचा जो हप्ता होता तो आता बंद होणार आहे। कोणत्या लाडक्या बहिणींचा 1500 रुपयाचा हप्ता बंद होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता चालू राहणार आहे, संपूर्ण महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलो आहे। पहा संपूर्ण डिटेलमध्ये। तर पहा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ दिला जातो DBT मार्फत, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू युअर अकाउंट। ओके, मात्र अलीकडेच या योजनेच्या नियमांमध्ये आता काही बदल देखील आता करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात, आपल्याला माहीत असावे। ज्यामुळे काही विशिष्ट निकषांमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला EKYC ही प्रक्रिया जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण ठेवलेली आहे। जे लाडकी बहिणी EKYC करणार नाही त्यांना आता इथून पुढे हप्ता भेटणार नाही। मी जरी म्हटलं उद्यापासून हप्ता बंद होणार आहे, परंतु तसं काही नाही। तुम्हाला शेवटची तारीख म्हणजेच पुन्हा एकदा लाडक्या बहिणीच्या EKYC साठी आता तारीख म्हणजेच मुदत वाढवण्यात आलेली आहे। शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर। 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी KYC असणार आहे ती KYC करणे गरजेचे असणार आहे। 31 डिसेंबरच्या पुढे तारीख वाढवू शकणार नाही एवढी शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणीने EKYC करून घ्या। ज्यांना अखंडित हप्ता वाटतं 1500 रुपयाचा आमचं येत राहावा, चालू राहावा, त्यांनी लवकरात लवकर EKYC जी आहे लाडकी बहीण योजनेची जी KYC आहे ती लवकरात लवकर करून घेणे अनिवार्य आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना जे काही महत्त्वाचे प्रश्न पडलेले असतात ते प्रश्न आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊयात। प्रथम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती हयात नसेल किंवा वडील हयात नसेल अशा लाडक्या बहिणींनी काय करावे, की त्यांच्यासाठी आता नवीन ऑप्शन आलेला आहे। EKYC करताना आता त्यांच्या रिलेटिव्ह जे असणार आहे त्या रिलेटिव्हचा आधार क्रमांक टाकून त्या ठिकाणी तुम्ही ती जी EKYC असणार आहे ती EKYC करता येणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाही आहे दोन्ही पण, त्यांनी या ठिकाणी KYC कशा प्रकारे करायची थोडक्यात जाणून घेऊयात। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर पहा, ज्या लाडक्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाही अशांना डेथ सर्टिफिकेट लागणार आहे। त्यांचे डेथ सर्टिफिकेट, त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, हे पुन्हा एकदा त्यांना अपलोड करावे लागणार आहे आणि त्यानंतरच तुमची जी EKYC असणार आहे ती होणार आहे। आता ज्या महिला घटस्फोटित आहेत त्यांचा जो घटस्फोटित प्रमाणपत्र असणार आहे ते या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जेणेकरून तुमची जी EKYC असणार आहे ती तुमची EKYC लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। आपल्याला कोणताही प्रश्न अजून पडलेला असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे अजून देखील EKYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC करून घ्या। EKYC कशा प्रकारे करायची संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। चॅनलवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, अपलोड देखील केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट देऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। EKYC अगदी 2 ते 3 मिनिटात EKYC होते मित्रांनो। लाडक्या बहिणींना 2 ते 3 मिनिटांमध्ये EKYC होते, त्यामुळे EKYCला कोणताही अडथळा येणार नाही। जरी चुकून काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुमचे ह्या महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो आला की नाही हे देखील कॉमेंटमध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा कॉमेंट करायचा आहे की आम्हाला 1500 रुपये आले की नाही हे देखील तुम्हाला सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।